नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा दोस्त अँड होस्ट जितेंद्र राठोड स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूस डायरी. बघा, आज तुमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट मी घेऊन आलो आहे. इस्रो संबंधी माहिती आपण घेणार आहेत. आणि त्या इस्रोला जे आपण विकसनशील देश असताना एवढी मोठी प्रगती केली आणि आपल्या या इस्रोच्या वैज्ञानिकाकडे अमेरिकेसारख्या नासाच्या एजन्सीने, नासा ही एक खूप मोठी प्रगत अशी एजन्सी आहे, स्पेस एजन्सी, त्या एजन्सीने आपल्या इस्रोकडे टेक्नॉलॉजीची मागणी करते, आम्हाला विकास सांगते. यापेक्षा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी नाही. त्यासाठी काय गोष्ट आहे नेमकी, आपल्याला कोणत्या गोष्टीचा अभिमान या ठिकाणी बाळगायचा आहे, यासाठी हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. तर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 झाली. तेव्हापासून स्पेसमध्ये वेगवेगळ्या टप्पे आपण गाठत गेलो, वेगवेगळे यश आपल्याला मिळत गेले. तर या आताच आपण ऑगस्टमध्ये बघितलं की चंद्रयान 3ने सक्सेसफुली लँडिंग केलेलं आहे चंद्रावरती. सक्सेसफुली लँडिंग केल्यानंतर ज्या ठिकाणी आपला लँडिंग केलं त्या ठिकाणाला शिवशक्ती असं नाव देण्यात आलं. आपल्या पंतप्रधानांनी घोषणा केली, आपण ऐकलं असेल. हेच ते पॉईंट ज्या ठिकाणी आपण लँडिंग केलं होतं आणि याच ठिकाणाला नाव देण्यात आलं शिवशक्ती पॉईंट. हे आहेत आपले यश सोमनाथ, जे इस्रोचे सध्या प्रमुख आहेत. अतिशय साधी राहणी आणि उच्च श्रेणी असलेले हे एक व्यक्तिमत्व. यांनी देशासाठी खूप काही केलं. अतिशय कमी पैशामध्ये त्या ठिकाणी काम करत असतात. आणि त्यांनी असं पण सांगितलं आहे की जे IIT जे मुलं बाहेर पडतात ती इस्रोसारख्या एजन्सीमध्ये काम करायला बघत नाहीत, तर परदेशात जाऊन नोकरी करतात. त्यांनी असं सांगितलं की पैशाची जास्त आशा न बाळगता आपण आपल्या देशासाठी स्वतःला समर्पित केलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या एका कार्यक्रमामध्ये, तर कार्यक्रम कोणता होता, आपले एक महामानव अब्दुल कलाम, ज्यांच्या ह्या चंद्रयान असेल, मंगळयान असेल, गगनयान असेल, या सगळ्या प्रोजेक्ट्सच्या ठिकाणी जो मूळ पाया त्यांनी रचण्याचा प्रयत्न केला होता, अशा अब्दुल कलाम यांच्या 92व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी अनेक मुद्दे त्यांनी सांगितले, कोणत्या पद्धतीने इस्रो काम करतं आणि कोणकोणत्या पुढे येणाऱ्या आपल्या योजना आहेत याबद्दल त्यांनी चर्चा केली. त्या कार्यक्रमामध्ये असताना त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी चंद्रयान 3चं यान पाठवण्याच्या तयारीमध्ये असताना त्यांनी जी प्रोजेक्ट्स तयार केले ते सगळ्या जगातल्या मोठमोठ्या ज्या स्पेस एजन्सीज आहेत त्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जेट प्रोपोर्शनल लॅबोरेटरी, जी नासाची लॅबोरेटरी आहे, त्यातल्या वैज्ञानिकांनी ही लॅबोरेटरी अशी आहे की जगातली सगळ्यात यशस्वी लॅबोरेटरी, ज्यामधून मंगळयानावरती आतापर्यंत 5 वेळा त्यांनी यान पाठवलेलं. आपण फक्त चंद्रापर्यंत पोहोचलो आहे. फक्त म्हणजे ही काही लहान गोष्ट नाही आहे. तरी पण 4था देश आहे भारत हा जगामध्ये ज्यांनी चंद्रावरती सक्सेसफुली लँडिंग केलेलं आहे. पण जेट प्रोपोर्शनल लॅबोरेटरी जी कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे, जी नासाची लॅबोरेटरी आहे, त्या लॅबोरेटरीने आत्तापर्यंत किती वेळा, 5 वेळा मंगळावरती आपलं यान पाठवलेलं आहे. आपणही एक वेळा पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर यान पाठवणं भारत हा एकमेव देश आहे. बाकी देशांनी पण पाठवलं, पण त्यांच्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना यश आलं नाही. पण भारत हा एकमेव देश आहे ज्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावरती यान पाठवलेलं होतं. बघा, आपण बघतोय की ह्या नासावाल्यांनी जे जेट प्रोपोर्शनल लॅबोरेटरी, जी लोक व्हिजिट द्यायला भारतामध्ये आले, त्यांनी बघितलं की एवढी मोठी टेक्नॉलॉजी एवढ्या कमी पैशामध्ये तुम्ही कसं काय तयार केला. म्हणजे $75 मिलियन, त्याला आपण भारतीय रुपयामध्ये 615 करोड रुपयामध्ये आपण एवढं मोठं यान ते प्रोजेक्ट्स तयार केला. ते बघून ते हैराण झाले आणि त्यांनी सांगितलं की ही टेक्नॉलॉजी तुम्ही आम्हाला विका. म्हणजे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांची जी टेक्निक आहे किंवा टेक्नॉलॉजी जी आहे ती कमी पैशामध्ये त्यांनी विकसित केली. हे बघून त्यांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला हे विका. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुढे या सभेमध्ये जे आपले यश सोमनाथ आहेत त्यांनी असं सांगितलं की चंद्रयान 4 असेल, चंद्रयान 5, 6, 7 असं जेव्हा हळूहळू आपण प्रगती करत जाऊ, चंद्रयान 10 येईपर्यंत नक्कीच आपल्या ते मुलांना मार्गदर्शन करत होते. कारण वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करत होतो. त्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमासाठीच ते अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी जमले होते आणि ते मुलांना मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पुढे चंद्रयान 10 येईपर्यंत मुलींना नक्कीच चंद्रावरती जाताना आपण पाहू, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी पुढे सांगितलं की PM आपले जे नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी त्यांना अशी पण विचारणा केली की आपण मानवासहित यान कधी चंद्रावर पाठवणार, याबद्दलसुद्धा त्यांनी चौकशी केलेली आहे. यासाठी आपण सर्वजण इस्रोला शुभेच्छा देऊया. आणि या ठिकाणी मी माझं लेक्चर थांबवतो. माहिती आवडली असेल नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.